नमस्कार मंडळी, आजचा विषय अगदी महत्त्वाचा आहे. उधार दिलेले पैसे परत कसे मिळवायचे, त्यासाठी कायदेशीर उपाययोजना काय आहेत. अनेक वेळा ओळखीच्या व्यक्तीला, नातेवाईकाला, मित्राला विश्वासाने दिलेले पैसे बुडले जातात. वेळ आल्यावर पैसे परत मिळत नाही. अशा वेळी भावनेत न अडकता कायदेशीर मार्गाचा अवलंब करणं आवश्यक असतं. सर्वप्रथम तुमच्याकडे व्यवहाराचा पुरावा असणे महत्त्वाचं आहे. लेखी करार, प्रॉमिसरी नोट, चेक, बँक ट्रान्सफरची नोंद, मेसेज किंवा साक्षीदार. पुरावा जितका मजबूत तितकी केस मजबूत. पहिले पाऊल म्हणजे देणेकऱ्याला लेखी मागणी करणं महत्त्वाचं ठरतं. वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून ठराविक मुदतीत रक्कम भरण्याची मागणी करा. जर समोरून प्रतिसाद मिळाला नाही तर दिवाणी न्यायालयात रक्कम वसुलीचा दावा तुम्ही दाखल करू शकता. लिमिटेशन ऍक्टनुसार साधारणपणे 3 वर्षाचा दावा दाखल करणं महत्त्वाचं ठरतं. विलंब करू नका. जर उधारीसाठी चेक दिला असेल किंवा तो बाउन्स झाला असेल तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 138 अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करता येते. प्रॉमिसरी नोट असले त्यावरती आधारित सुद्धा वसुलीचा दावा करता येतो. कोर्ट तुमच्या बाजूने निर्णय दिल्यास डिक्री मिळते. त्याच्या आधारे समोरच्या मालमत्तेवरती जप्ती, पगारातून वसुली अशा कारवाईतून तुमचे पैसे परत मिळतात. लक्षात ठेवा, रोख व्यवहार टाळा. शक्यतो बँक व्यवहाराला प्राधान्य द्या, जेणेकरून पुरावा राहील. उधारी देताना साधा करार, पावती घेणं, भविष्यातली सुरक्षितता तपासणं महत्त्वाचं ठरतं. म्हणून उधारे दिलेले पैसे अडकले तर शांत बसा असं नाही, तर कायदेशीर नोटीस पाठवा, वेळेत दावा दाखल करा आणि तुमचा हक्क न्यायालयातून मिळवा. अशी स्पष्ट, कायदेशीर आणि तुमच्या जिव्हाळ्याची दैनंदिन जीवनाशी निगडीत माहितीसाठी कायदा.com आणि आमच्याशी जोडले राहा. धन्यवाद.